नमस्कार, मी डॉक्टर प्रीती पाटील, रोहती आयुर्वेद। तुम्हाला हे माहीत आहे का की गणपती बाप्पांची आवडीची दुर्वा ही तुमच्या फायद्याची कशी असू शकते? बऱ्याच स्त्रियांमध्ये हेवी ब्लिडिंगचा त्रास होतो, म्हणजे दरवेळेला त्यांना मासिक पाळीमध्ये खूप जास्त दिवस किंवा खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत असते आणि काही केल्यास ब्लिडिंग कंट्रोलमध्ये येत नाही। अशा स्त्रियांसाठी ही जी दुर्वा वनस्पती आहे ही बहुगुणकारी किंवा अमृत समान आहे। त्यासाठी आपण गणपती बाप्पाची एक स्टोरी, पौराणिक कथा जाणून घेऊयात। अनलासूर नावाचा एक राक्षस होता। तो राक्षस भयंकर विक्राळ होता आणि त्याचं स्वरूप हे ज्वालामय किंवा एखाद्या जिवंत ज्वालामुखीसारखं त्याचं स्वरूप होतं। त्याच्या तोंडातूनही आग पडायची, त्याच्या डोळ्यांमधून सुद्धा आग पडायची आणि तो ज्या गोष्टीला स्पर्श करायचा ती गोष्ट भस्मसात होऊन जात होती। काही केल्यास हा राक्षस कोणाच्या कंट्रोलमध्ये येत नव्हता। शेवटी थकून सगळे देवता हे गणपती बाप्पाकडे गेले आणि गणपती बाप्पांना त्यांनी विनवणी केली की आता तूच आहेस जो ह्या राक्षसाचा नाश करू शकतो। गणपती बाप्पांनी सुद्धा ठरवले की आता मी ह्या राक्षसाला संपवणारच, पण सगळे उपाय फेल जात होते। कोणत्याही प्रकारे तो राक्षस हा नष्ट पावत नव्हता। शेवटी गणपती बाप्पांनी त्या राक्षसाला गिळून टाकले। ह्या गोष्टीमुळे तो राक्षस तर मरून गेला, पण गणपती बाप्पाच्या पोटामध्ये खूप सारी आग व्हायला लागली। खूप उपाय करून झाले, पण ही आग काही थांबत नव्हती। शेवटी ऋषीमुनींनी गणपती बाप्पाला दुर्वा ह्या वनस्पतीचा रस पाजला। ज्या क्षणाला गणपती बाप्पांनी हा रस घेतला त्या क्षणाला गणपती बाप्पाच्या पोटातली आग ही पूर्णतः बंद पडली। तेव्हापासून गणपती बाप्पांनी डिक्लेअर केलं की दुर्वा ही माझी आजपासून फेवरेट वनस्पती आहे। फेवरेट वनस्पती असल्यामुळे ही तुम्ही मला आता अर्पण करायची। तेव्हापासून आपण सगळे लोक गणपती बाप्पांना दुर्वा नावाची वनस्पती अर्पण करतो। पण पौराणिक कथेच्या पलीकडे आपण आता शास्त्राकडे येऊयात। गणपती हे दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये येतात, म्हणजे शक्यतोवर सप्टेंबरमध्येच येत असतात। पूर्ण वर्षामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना हा पित्ताचा सीझन असतो। आयुर्वेदाच्या ज्या ऋतुचर्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना हा पित्ताच्या प्रकोपाचा महिना मानला जातो, म्हणजेच हा अनलसूरचा महिना आपण म्हणू शकतो। बऱ्याच स्त्रियांमध्ये उष्णतेमुळे हेवी ब्लिडिंगची समस्या आढळून येत असते। म्हणजेच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांची जी मासिक पाळी असते ती काही केल्यास कंट्रोलमध्ये येत नाही। खूप फ्लो त्या स्त्रियांमध्ये येतो, मग त्या गोष्टीमुळे त्यांना गर्भधारणा राहत नाही किंवा त्यांना वीकनेसच येतो। मग त्यांना ॲडमिट व्हावं लागतं, मग टॅबलेट पॉज घ्यावी लागते आणि खूप वेळा हे करून पुन्हा जेव्हा हे उपाय करूनही त्याचा काही फायदा होत नसेल तर शेवटी डॉक्टर त्यांना जर मुलं बाळं झालेले असतील तर गर्भाशय पिशवी काढून टाकायला लावतात। पण त्या स्त्रियांनी काय करावं ज्यांना अजून मुलं बाळच झालेली नाही आहेत, आणि जरी तुम्ही त्याचं ऑपरेशन केलं गर्भाशयाचं तरी त्याचे खूप नुकसान आहेत। महत्त्वाचं म्हणजे एक गर्भाशय नावाचा महत्त्वाचा अवयव तुमचा निघून जातो। ऑपरेशनचे भरपूर सारे तुम्हाला साईड इफेक्ट्स होतात। आणि तिसरं म्हणजे ज्या उष्णतेमुळे तुम्हाला हा रक्तस्राव होत असतो ती उष्णता आता ॲक्च्युली अजूनही तुमची कंट्रोल झालेली नाही आहे। ज्या पद्धतीने गॅसवरती आपण दूध तापवतो तर उष्णतेमुळे दुधाचा व्हॉल्यूम वाढतो, विस्पार होतो दुधाचा। त्याच पद्धतीने लिव्हरमध्ये जेव्हा अतिरिक्त उष्णता तयार होत असते त्यावेळेला रक्त हे तुमचं व्हॉल्यूममध्ये वाढतं आणि ते जवळच्या मार्गातून म्हणजेच गर्भाशयातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो। हेवी ब्लिडिंगच्या सगळ्या केसेसमध्ये ॲक्च्युली हीच संप्राप्ती घडत असते। सो डेफिनेटली ऑपरेट करणं किंवा पॉजसारखी टॅबलेट खाणं किंवा तात्पुरतं सलाईन लावणं हा मात्र कायमचा उपाय असू शकत नाही। हा फक्त टेम्पररी उपाय असू शकतो। खरा उपाय आहे दुर्वा वनस्पती। आज मी तुम्हाला घरगुती प्रयोग सांगेल ज्यामुळे तुमची जी हेवी ब्लिडिंगचा प्रॉब्लेम आहे हा मुळापासून नष्ट होऊ शकतो। हेवी ब्लिडिंगच्या सगळ्या केसेसने पेशंट्सने दुर्वा जी वनस्पती आहे त्याचा साधारण 15 ते 20 ml एवढा स्वरस काढायचा आहे। थोडं पाणी टाकून ह्याचा स्वरस काढायचा आहे आणि हा रस तूप आणि साखर ह्याच्यासोबत घ्यायचा आहे। तूप साखर का? कारण दुर्वा ही वनस्पती थोडीशी कोरडी असते। ऑलरेडी हेवी ब्लिडिंग असल्याकारणाने ह्या पेशंटची बॉडीसुद्धा आतून कोरडी झालेली असते। तर हा कोरडेपणा कंपन्सेट करण्यासाठी आपण अनुपान म्हणून फक्त तूप आणि साखर ह्या पेशंट्सला दुर्वाच्या रसासोबत देत असतो। जर तुमची ब्लिडिंग मीडियम प्रमाणात असेल पण ती कंट्रोलमध्ये होत पण नाही आहे तर तुम्ही दुर्वाचा स्वरस दिवसातून 2 वेळा घेऊ शकतात। पण जर तुमची ब्लिडिंग खूप जास्त प्रमाणात होती आहे किंवा खूप दिवसांपासून तुम्हाला ब्लिडिंग होती आहे तर आम्ही दुर्वाचा प्रयोग म्हणजे दुर्वाच्या स्वरसाचा प्रयोग हा किमान 4 वेळा दिवसातून करायला सांगत असतो। एवढं लक्षात ठेवा की दुर्वा ही प्रत्येक वेळेला ताजी घ्यायची आहे आणि रस हा बनवल्यानंतर लगेच कंझ्युम करायचा आहे। रस जर तुम्ही पडून ठेवला तर तो काळपट होतो आणि त्याचा रिझल्ट अपेक्षेसारखा दिसत नाही।
तर आपण आता पुन्हा गणपती अथर्वशीर्षाकडे येऊयात. त्याआधी मी तुम्हाला दुर्वाचा श्लोक सांगते की दुर्वाचा श्लोक भावप्रकाशमध्ये काय दुर्वाबद्दल सांगितलं गेलेलं आहे. तर दुर्वा शीतली लघवी तिक्ता कषाया रसायनी रक्तपित्त प्रशमनी स्तंभनी तृष्णा नाशिनी. म्हणजेच रक्तपित्त म्हणजेच एक्सेसिव्ह ब्लिडिंग कुठल्याही मार्गाने, म्हणजे आता फक्त गर्भाशयातूनच स्राव होणारा रक्तपित्त हा अपेक्षित नाही आहे, तर बऱ्याच वेळेला पाईल्समधून सुद्धा जास्त प्रमाणामध्ये रक्त जातं, काही वेळेला लघवीतून सुद्धा रक्त जातं, कधीकधी नाकातोंडातून सुद्धा रक्त जातं. हे सगळे उष्णतेचेच वेगवेगळे प्रकार आहेत. तर या सगळ्या प्रकारांमध्ये आपण दुर्वा ह्या वनस्पतीचा वापर करून घेऊ शकतो. तसंच काही लोकांमध्ये खूप तहान लागते, पाणी जरी पिलं ह्या लोकांनी तरी ह्यांची तहान कमी होत नाही, अशा लोकांनी सुद्धा दुर्वा ह्या वनस्पतीचा प्रयोग करायला फायदेशीर ठरणार आहे. तर महत्त्वाचं अजून एक त्या श्लोकामध्ये जर तुम्ही लक्षात ठेवलं, स्तंभनी आहे, म्हणजे एखादी गोष्टीचं स्तंभन करणं, म्हणजे त्याचा ओव्हरफ्लो कमी करणं, जेच हेवी ब्लिडिंगच्या केसेसमध्ये आपल्याला अपेक्षित आहे की स्तंभन व्हायला पाहिजे रक्ताचं. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या वनस्पतीला रसायन असा शब्द वापरला गेलेला आहे. आयुर्वेदामध्ये काही वनस्पती आहेत ज्यांना आम्ही रसायन म्हणतो. रसायनचा अर्थ नवीन घटकद्रव्य शरीरामध्ये तयार करणं, रिजेनरेशन ज्याला आपण म्हणतो, एखादी नवीन महत्त्वाचा धातू शरीरामध्ये पुनर्स्थापित करणं, याला रसायन आम्ही म्हणत असतो. तर दुर्वा ही रसायन कॅटेगरीत पकडली जाते. तर दुर्वा ही वनस्पती रसायन म्हणून का काम करते ह्याच्यासाठी मी तुम्हाला अथर्वशीर्ष, गणपती अथर्वशीर्षाचा रेफरन्स देते. तर गणपती अथर्वशीर्षामध्ये एक ओळ अशी आहे, एक श्लोक असा आहे, रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम भक्तानुकंपिनम देवम जगत्कारिणम उच्चितम. ह्याचा अर्थ गणपती बाप्पाला रक्त ह्या रंगाशी आणि रक्त या धातूशी जोडलं गेलेलं आहे. गणपती बाप्पा हा रक्त ह्या रंगाचा आहे, म्हणजे जे रक्तचंदन आहे त्याने पूर्ण त्याचं लेपन केलेलं आहे. रक्ताच्या रंगाचं जो फूल आहे, म्हणजेच आपलं जे शू फ्लावर आहे, जास्वंदीचं लाल फूल आहे, हे गणपती बाप्पाला आवडतं आणि त्यामुळे रक्त धातूचा कारक म्हणून गणपती बाप्पाला आपण बघायला पाहिजे. आता दुर्वा ही वनस्पती जी आहे तिच्या सेवनाने रक्तधातू, जो खूप महत्त्वाचा धातू, आयुर्वेदामध्ये जे 7 धातू सांगितलेले आहेत त्यापैकी रक्त हा दुसरा नंबरचा पण अतिशय महत्त्वाचा धातू पकडला जातो. तर त्याच्या निर्मितीसाठी सुद्धा दुर्वा या वनस्पतीचा उत्कृष्ट उपयोग केला जातो. तर हेवी ब्लिडिंगच्या पेशंट्सनी हे लक्षात ठेवा की दुर्वाच्या रसाच्या सेवनाने त्यांचं नुसतं ब्लिडिंगच थांबणार नाही आहे, तर लिव्हरही त्यांचं थंड होणार आहे आणि रक्तधातू जो त्यांचा खूप प्रमाणामध्ये वाया गेलेला आहे त्याचं पुनरुत्पत्तीसाठी दुर्वा वनस्पतीचा फार चांगला उपयोग होणार आहे आणि म्हणूनच त्याला रसायनी असा शब्दप्रयोग केला गेलेला आहे. त्यामुळे दुर्वाचा हा प्रयोग आणि ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये जी हिरवळ तुम्हाला सगळीकडे दिसते ती सगळी दुर्वा या वनस्पतीमुळेच तयार झालेली असते. त्यामुळे सगळीकडे उपलब्ध असणारी आणि मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असणारी अशी ही दुर्वा वनस्पती तुम्ही सगळे लोक त्याचा उपयोग करू शकतात. अजून एक एक्स्ट्रा मला तुम्हाला काही माहिती दुर्वा वनस्पतीची द्यायची आहे, ती म्हणजे ऑक्टोबर सीझनमध्ये आपली ह्याची पौर्णिमा येते, कोजागिरी पौर्णिमा येते. कोजागिरी पौर्णिमेचं सगळ्यांना माहिती आहे की जे दूध असतं, चंद्राच्या प्रकाशात जे दूध आपण ठेवतो त्याचा जो प्रयोग करतो त्याच्या शरीरात थंडावा येतो. आता अजून आपण थोडं मागे जाऊयात. पूर्ण जो ऑगस्ट सप्टेंबर महिना आहे त्या महिन्यांमध्ये ज्या गायी चरतात ते सगळे दुर्वा खातात आणि ही दुर्वा खाऊन गायीच्या शरीरात जे चांगले बदल झालेले असतात आणि त्यातून या गायीने जे दूध दिलेलं असतं ॲक्च्युली त्याचासुद्धा इफेक्ट आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला दिसायला मिळत असतो. त्यामुळे ओव्हरऑलच दुर्वा ही वनस्पती रसायन, रक्तपित्त म्हणजे हेवी ब्लिडिंग थांबवणारी आणि तृष्णा म्हणजे एक्सेसिव्ह तहान थांबवणारी अशी उत्कृष्ट वनस्पती आहे. त्याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा. अजून एक गोष्ट, असं नाही होणार की फक्त दुर्वा रस घेऊन हेवी ब्लिडिंग तुमची कंट्रोलमध्ये येते आहे. त्याचाही एक प्रोटोकॉल असतो. पेशंटने तिखटा मिठाचं खाणं पूर्ण बंद करणं अपेक्षित आहे. म्हणजे ज्याही पेशंट्सला हेवी ब्लिडिंग होती आहे त्यांनी तिखट आणि मीठ पूर्णतः बंद करायचं खाण्यामध्ये. त्यांनी फक्त तूप साखर पोळी किंवा शेवया आणि साखर किंवा आपण म्हणू शकतो असा रवा ज्याच्यात फक्त तूप आणि जिरेची फोडणी दिलेली आहे तसा रवा किंवा साळीच्या लाह्या किंवा फक्त दूध किंवा फक्त फ्रूट्स असेच आहार खाणं
अपेक्षित आहे, जोपर्यंत त्यांची ब्लिडिंग पूर्णतः थांबत नाही. आणि अजून गरज पडल्यास तुम्हाला एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला आणि आयुर्वेदिक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणंसुद्धा कधी गरजेचं असू शकतं. मी असं म्हणत नाही की फक्त दुर्वा खा आणि पूर्ण हेवी ब्लिडिंगमधून बाहेर पडा, पण जर तुमची इनिशियल स्टेज असेल आणि जर संप्राप्ती तुमच्या शरीरात खूप पुढे गेलेली नसेल तर डेफिनेटली तुम्ही दुर्वाचा प्रयोग हा नक्की घरी केला पाहिजे. अशी अपेक्षा करते मी की हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. थँक्यू.